नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन स्टोरीमध्ये. मित्रांनो, आधीच्या भागात आपण बघितलं की भाभी छतावर रडत बसलेली होती आणि माझ्याशी थोडे गप्पा केल्यावर तिने मला तिची दशा सांगितली. भाभी जेव्हा मला म्हणाली की मैंने खिड़की से तुम्हारी और तुम्हारे लवर की पिक्चर बहुत बार देखी है, मी म्हणालो मुझे तो पता नहीं था कि खिड़की से दिखता है. मैं भी आज रात की आपकी फिल्म देखूंगा. ती खाली गेली, तिच्या रूममध्ये गेली. मी थोडा वेळ गच्चीवर थांबलो आणि मी पण खाली माझ्या रूममध्ये गेलो. माझा टिफिन साधारणतः 9 वाजता येतो. मी वाट बघू लागलो कारण मला लागली होती भूक. मग मी थोडा वेळ मोबाईलमध्ये स्टोरी वाचत बसलो आणि मनाची तृप्ती करून घेतली. एकदाचा माझा टिफिन आला. मला भूक लागली होती. मी पटापट जेवण केलं आणि भाभीने मला जी हिंट दिली होती, जे इशारा दिला होता, त्याकडे मी आता निघालो. खिडकीतून बघू लागलो, पण यार काहीच दिसत नव्हतं. मला विचार आला की मला काही दिसत नाही, मग भाभीला कसं काय दिसलं? भाभीने मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत कसं बघितलं? मग जवळपास एक अर्ध्या तासाने मी अजून बघितलं, तर आता थोडं मला दिसू लागलं. मला वाटते भाभीने खिडकीच्या मागचा जो पडदा होता ते बहुतेक बाजूला केला. मी लक्ष देऊन ऐकू लागलो, तर मला भैयाचा पण आता आवाज येऊ लागला. मी खिडकीच्या फटीतून पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. बापरे, काय ते नजारा! ते काय गोरपान शरीर आणि काळे केस. ती तिच्या बेडवर अशी बसली होती. कपडे तर नावालाच नव्हते. भाभीला माहीत होतं की मी बघत आहे म्हणून. मी लाल टपकत डोळे फाडून बघू लागलो आणि आता एंट्री झाली भैयाची. भैया आला. खरं सांगतो तुम्हाला, मी भैयाला बघितलं. तुम्ही विश्वास नाही करू शकणार. भैया आपल्या टाईपचा होता. भैयाची पतली कमर, नाजूक, आणि त्याची अदा तर भाभीपेक्षाही जबरदस्त. मला तर असं वाटू लागलं की आत्ताच जाऊन पूर्ण इच्छा पूर्ण करावं आपली. पण मित्रांनो, काळजी करू नका, कारण मित्रांनो मी शेवटी त्यांच्या रूममध्ये गेलो आणि तन मनाची शांती करून आलो. मी त्या भैयाला स्वर्गसुख दिलं. मला उद्या सुट्टी घ्यावी लागली, कारण अख्खी रात्र जागी राहिल्यावर ड्युटी करणं शक्य नाही. मित्रांनो, स्टोरी आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये सांगा स्टोरी कशी वाटली ते, आणि यार आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.